भीमा नदीवर उजनी धरण बांधताना यशवंतराव चव्हाण यांनी विठुरायाची माफी मागितली होती। विठुराया, मी तुझी भीमा चंद्रभागा या ठिकाणी अडवतोय, मात्र हे पाणी मला शेतकऱ्याच्या शिवारामध्ये पाठवायचं आहे, जेणेकरून शेतकऱ्याचं जीवनमान उंचावेल, त्याची शेती बागायत होईल आणि त्यातून त्याचा घर संसार चालेल, असं यशवंतराव चव्हाणांनी म्हटलं होतं। मात्र आज परिस्थिती नेमकी उलटी झालेली आहे। उजनी धरण मागील वर्षी 100% पेक्षा जास्त भरलं होतं, त्यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये बागायत शेती केली। मात्र 1.5 ते 2 महिन्यापासून भीमा नदी अक्षरशः कोरडी पडली होती। त्या काळात शेतकऱ्यांची पिकं जळून गेली आणि आता भीमा नदीमध्ये उजनी धरणातून पाणी सोडलेलं आहे। आपण बघू शकताय, भीमा नदी दुथडी भरून वाहायला लागलेली आहे। मात्र या दोन्ही बाजूला ज्या शेतकऱ्यांनी आपली पिकं लावलेली आहेत, ती पिकं अक्षरशः जळून जात आहेत, कारण सरकारने वीज पुरवठा खंडित केलेला आहे। पुरेशा प्रमाणामध्ये वीज पुरवठा होत नसल्याने या ठिकाणी बघू शकताय, नदीकाठची पिकं अक्षरशः जळून चाललेली आहेत। शेतकऱ्यांनी वर्षभर तळहाताच्या फोडाप्रमाणे ही पिकं जपली, मात्र आता भीमा नदीमध्ये पाणी आहे, मात्र वीज पुरवठा खंडित केल्याने या ठिकाणी पिकं जळून जात आहेत। काही शेतकऱ्यांच्या रानामध्ये विहिरी आहेत, बोरवेल आहेत, त्याची देखील लाईट कट केल्याचा आरोप या ठिकाणी केला जातोय। त्यामुळे कुठंतरी आता वीज पुरवठा खंडित झाल्याने शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता या ठिकाणी निर्माण झालेली आहे। अभिराज उबाळे, लोकशाही मराठी, पंढरपूर।